हॅलो. हॅलो. येस. माझं नाव डॉक्टर अजिंक्य उदामले आहे. मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे इंग्लिशमध्ये सायकॅट्रिस्ट बोलतात. तर युजली लेटममध्ये मराठी लँग्वेजमध्ये आपण सायकॅट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञांना काय बोलतो मला सांगू शकते का? हॅलो. हां, सायकॅट्रिस्टला मराठीमध्ये काय बोलतात, कोणी मला सांगू शकते का? डॉक्टर. एकदम बरोबर सांगितलं आहे सरांनी की वेडे यांचे डॉक्टर. मधला शब्द यांचे हे नका विसरू, नाहीतर वेडे डॉक्टर. ठीक आहे, तर वेड्यांचे डॉक्टर. अच्छा, तर वेडेपण म्हणजे काय? तर 4 ते 5 खूप मोठे आजार आहेत जे आपल्याला युजली समाजमध्ये दिसतात. तर मी फक्त त्यांचं नाव घेतो आणि तुम्हाला एक इंट्रोडक्शन करून देतो, तर त्याच्यानी तुम्हाला खूप माहिती पडणार आणि अजून पुढे तुम्ही लोकांना मदत करू शकणार. तर 5 मोठे आजार. पहिला आजार इंग्लिशमध्ये डिप्रेशन, मराठीमध्ये आपण त्यांना उदासीचा आजार बोलते, बरोबर. दुसरा आहे ॲडिक्शन म्हणजे व्यसनाचा आजार, तर हे दुसरा आजार झाला. तिसरा स्किझोफ्रेनिया, मराठीमध्ये संशय किंवा भासचा आजार. चौथा OCD दॅट इज ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, मराठीमध्ये एकच गोष्ट सारखं सारखं करण्याचा आजार. आणि 5वा अँझायटी डिसऑर्डर किंवा चिंताचा आजार. ठीक आहे, तर हे 5 मोठे आजार आहेत. आता मी या फील्डमध्ये 2019 म्हणजे 2019 पासून काम करत आहे आणि मला आढळलं गेलं आहे की हे 5 मोठे आजार ज्यांना असतात ते लोक जास्त करून व्यसन ॲडिक्शनच्या बळी पडतात. तर याचा अर्थ काय? म्हणजे मेन आजार आहे त्याच्यावर आपण ट्रीटमेंट केली तर ऑटोमॅटिकली व्यसन सुटल्या जाते. जसं उदासीचा आजार असेल तर युजली ब्रेकअप झाला किंवा परीक्षामध्ये फेल झाले तर मित्र सांगतात चला दारू पिऊन येऊया. म्हणजे काय की ते कोप करायचा प्रयत्न करतात किंवा ते प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे किंवा जी परिस्थिती आहे ज्याच्यात ते युवक फसलेला आहे त्याच्यातून निघायचा प्रयत्न करतात. ह्याच टाईमला समजा आपण प्रॉपर प्रोफेशनल हेल्प घेतले तर याच्यातून खूप सारे युवकांना वाचवल्या जाऊ शकतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा शारीरिक आजार असते, शारीरिक आजार म्हणजे ताप येणं, मलेरिया, मी मलेरियाचं उदाहरण देतो. तर मलेरिया कुणाला असेल तर त्याला ताप येते, थंडी वाजते. तर जे माणसाला आजार झाले आहे त्याच्याकडून दृष्टिकोन असे असते की हे माणसाला आजार आहे, बरोबर. तर त्याला सहानुभूती म्हणजे केअर दिली जाते, बरोबर. पण ज्यांना मानसिक आजार म्हणजे व्यसन करणार, शिवीगाळ करणार, मारहाण करणार, त्यांना त्यांच्या खिलाफ काही वृत्ती येते तर घृणा किंवा हेट. म्हणजे काय की हे पेशंट जाणून बुजून करतात असं गैरसमज आहे. पेशंट जाणून बुजून करतात असं गैरसमज आहे. तर हे आजारचे लवकरात लवकर निदान करून ट्रीटमेंट करणे आणि असे रिहॅबिलिटेशन सेंटरला जास्तीत जास्त ज्यांना गरज आहे त्यांना ॲडमिट करून ट्रीटमेंट करणे हे आपलं सामाजिक काम आहे. अच्छा, आता हे सगळं समजल्यावर आपण पुढे काय करू शकतो हे समजून घेऊ. तर कुणालाही काही त्रास असेल तर आपल्याकडे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात, त्यांचं तुम्ही कन्सल्टेशन्स घेऊ शकतात. आणि मी नेहमी जिथे पण जातो तिथे 2 प्रश्न विचारायला सांगतो. कुणालाही तुम्हाला वाटले की कोणी स्ट्रेस्ड आउट आहे, कोणी ताणतणावात आहे, तर पहिली प्रश्न विचारायचं की मराठीमध्ये तुम्ही असं विचारू शकता की जगण्याची इच्छा होते का, किंवा पळून जाण्याची, या आयुष्यातून पळून जाण्याची इच्छा होत आहे का. तर याला आपण इंग्लिशमध्ये पॅसिव्ह डेथ विश बोलतो. पॅसिव्ह डेथ विश म्हणजे हे जे चालू आहे त्याच्यात मला याच्यातून निघायचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरा म्हणजे आत्महत्येचे विचार किंवा सुसाइडल आयडिएशन होत आहे का. हे 2 प्रश्न का विचारणं गरजेचं आहे? कारण कोणत्याही मानसिक आरोग्य हे जे त्रास आहेत, डिसऑर्डर्स आहेत, त्याची एंड स्टेज असते सुसाइड.
तर मलेरियामध्ये युजली मलेरिया मारतो, पण सुसाईडमध्ये स्वतःला माणूस मारून घेतो. याचा अर्थ काय की मानसिक आजारामुळे खूप सारे सुसाईड्स होतात. इंडियामध्ये एव्हरी 20 सेकंड्स सुसाईड होत आहे. आपण 5 मिनिटं मी बोलत आहे त्याच्यामध्ये प्रॉबॅबली खूप सारे सुसाईड्स झाले आहे. मी का हे सगळं सांगतो तर हे फॅक्ट्स अँड फिगर्स तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यामुळेच तुम्ही त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करू शकतात आणि त्याच्या सहाय्याने जास्तीत जास्त युवकांना मदत करू शकता. वेद डी ॲडिक्शन आणि रिहॅबिलिटेशन सेंटरने मला इकडे बोलवून आणि सन्मान करून त्यांचं मी थँक्यू बोलतो. विनूजी आणि राहुलजी, थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. अँड हे तुमचं पुस्तक ला मी भरभरावून येस शुअर. अष्टरकर सर, वेलकम. अँड आपण त्यांचं सन्मान करूया.